नमस्कार, मी अनाउष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आज आपण आलो आहोत देशोन्नतीतर्फे आयोजित मनस्विनी या कार्यक्रमाला, जिथे आयोजित केली गेली होती एक नृत्य स्पर्धा आणि आपल्यासोबत आहे त्या नृत्य स्पर्धेतील कॉन्सोलेशन पारितोषिकचे विजेते भरारी टीम। तुमचं सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन की तुम्हाला हे पारितोषिक मिळालेलं आहे। मला सर्वात पहिले हे विचारायचं होतं की भरारी हे नाव ठेवण्याची कल्पना तुम्हाला कशी आली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? त्या गाण्यातच असं होतं की बेखौफ आझाद है जीना मुझे, त्याच्यासाठी भरारी। म्हणजे आजपर्यंत सगळे लोक जे सगळ्या घरातले कामं करतात, जॉब पण करतात, सगळं करतात, पण जे मनात असतं, जे स्वतंत्र स्त्रियांना पाहिजे असते आणि जे आपल्याला बेखौफ जगायचं आहे, ते आम्हाला फक्त संदेश पोहोचवायचा असतो। बराबरी तर भेटलेली आहे, जॉब करतायत, समोर जात आहेत, सगळं करत आहे, पण जे मनातलं स्वातंत्र्य असते ते अजून नाही भेटलेलं आहे। त्याच्यासाठी हे होतं भरारी, मनाची भरारी त्याचा अर्थ होतो। खूप वेगळं आणि खूप छान नाव ठेवलं आहे तुमच्या टीमने। आणि आता मी तुम्हाला विचारू इच्छिते की मनस्विनी सोबतचा इतके वर्षाचा प्रवास तुमचा कसा होता आणि ही कॉम्पिटिशन, ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? खूप छान वाटली स्पर्धा ही, कारण याच्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना संसारातून बाहेर निघता येत नाही, त्यांच्यासाठी हा खूप मोठा स्टेज आहे मनस्विनी। त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी जुळलेलो आहोत आणि या स्टेजनी मलाच काय, आमच्या ग्रुपला काय, खूप स्त्रियांना आज जो सन्मान केला तो तर मिळालाच आहे। आणि आम्ही सगळ्यांनी होप केलेलं की आमच्यापैकी सगळ्याजणीसुद्धा ह्या पुरस्काराच्या पात्र होऊ नक्कीच मॅम, तुमच्या टीमसारखं आज त्या स्त्रियांमध्ये ती उत्स्फूर्तता, ती भरारी परत निर्माण होईल असं मी आजकालच्या स्त्रियांना हा संदेश देऊ इच्छिते। खूप खूप अभिनंदन तुमचं। ब्युरो रिपोर्ट देशोन्नती।